नमस्कार. बंदिशच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा दिनानिमित्त लेखन शुभेच्छा आणि वाचन शुभेच्छा. लेखन शुभेच्छा देण्याचं कारण असं की प्रत्येक वाचक आपापल्या पद्धतीने थोडंफार लेखन करतच असतो आणि चांगलं मराठी लिहिणं आणि चांगलं मराठी वाचणं ही आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी वाचकाची आणि येणाऱ्या पुढच्या पिढीची अत्यावश्यक गरज आहे. मराठी भाषेची वेगवेगळी रूपं आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी दिसतात, प्रत्येक क्षेत्राची म्हणून एक स्वतःची परिभाषा असते, ती कशी असते याच्या जरा काही गमतीशीर अनुभव, माहिती या स्वरूपामध्ये आज आम्ही या भागामध्ये बोलणार आहोत. या भागामध्ये बोलण्यासाठी भारतीय सेनेतील निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी आले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये काम करत होती ती दीपाली दातार, ती आपल्याशी यासंबंधी संवाद साधणार आहे. आणि मी स्वतः अंजली जोशी प्रकाशन क्षेत्रात आज अनेक वर्ष काम करते आहे. त्या क्षेत्राची एक माहिती आपल्याला याच्यातनं होऊ शकते. अशा 3 वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या आम्ही तिघीजणी मैत्रिणी इथं येऊन तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. आमच्याशी आम्ही आमच्या गप्पा मारतानाच त्या तुमच्याशी गप्पा होणार आहेत. खरं तर तुम्हाला त्यातनं काही गोष्टी समजतील, काही आनंद मिळेल, काही कविता तुम्हाला ऐकायला मिळतील, काही अनुभव ऐकायला मिळतील. याच्यातून आपल्याला एक लक्षात येईल की मराठी भाषा ही सर्व क्षेत्रामध्ये आपलं एक स्वतःचं ताकद, एक बळ घेऊन कशी उभी आहे आणि त्याचं सौंदर्य पण कसं आहे. आपण नक्की हा भाग पहा आणि आम्हाला अभिप्राय कळवा. बंदिशच्या या आपल्या भागामध्ये निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांचं स्वागत आहे. बंदिशचीच आपली सभासद असलेली दीपाली दातार, जी माहिती तंत्रज्ञान या विभागामध्ये काम करत होती, तिचं पण इथे आपण स्वागत करूया, कारण आज तिला आपण मराठी भाषाविषयी बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. नमस्कार. आणि मी अंजली जोशी, जी प्रकाशन क्षेत्रामध्ये आज अनेक वर्ष काम करते आहे. अशा आम्ही तिघीजणी आज मराठी भाषा दिनानिमित्त एकत्र आलो आहोत आणि आपापल्या क्षेत्राविषयी मराठी भाषा कशी रुळून गेलेली आहे, एक परिभाषा तयार झालेली आहे, याबद्दल काही गोष्टी बोलणार आहोत. तर मोहिनी, मी तुला विचारते की भारतीय सेनेमध्ये तू आज काही वर्ष काम केलेलं आहेस आणि तिथनं निवृत्ती घेतलेली आहेस. तर प्रत्येकाला कुतूहल असतं. आज आता प्रत्येक सर्वसामान्य माणसाला अभिमान असतो, म्हणजे आम्हाला पण अतिशय तुझा अभिमान आहे की भारतीय सेनेमध्ये एक महिला इतक्या चांगल्या प्रकारे मोठ्या पदावर जाऊन काम करते आहे आणि तू लेखिका आहेस, याचं मला जास्त विशेष कौतुक आहे. म्हणजे त्या क्षेत्राची भाषा कशी असते, की युद्धाची एक भाषा असते, म्हणजे युद्धाच्या कथा आम्ही वाचलेल्या आहेत नाही का दीपाली? हां, म्हणजे इतिहासामध्ये युद्ध येतात किंवा आता काही सेनेच्या क्षेत्रामधले जे काही मेजर आहेत किंवा कर्नल आहेत त्या लोकांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. रोजच्या व्यवहारात पण तुम्ही कशी वापरता किंवा रोजच्या व्यवहारामध्ये कशी भाषा असते आणि त्या व्यवहाराच्या भाषेचाही त्यांना लेखनासाठी उपयोग झालेला आहे. तर तू आज अनेक वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतेस, तर तुझं भाषाविषयी एक निरीक्षण काय आहे, एक मराठी वाचक म्हणून आणि महाराष्ट्रीय म्हणून? खूपच छान प्रश्न आहे अंजली. हा सुरुवात करताना मला मुळात खूप प्रसन्न वाटते हे माझे सगळे अनुभव तुमच्या दोघींबरोबर आणि आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करताना. अगदी खूप अचूक तू ओळखलंस की मुळात आपली जी निवड प्रक्रिया असते ह्या सगळ्या सेनांची, भारतीय संरक्षण दलांची, तिथूनच खरं तर मला जाणवायला लागलं होतं की आपल्याला भाषेबद्दल अतिशय जागरूक राहायला हवं आहे. आणि 2 प्रकारे, आणि पुढे प्रत्यक्ष आर्मीमध्ये काम करताना सेनेमध्ये सुद्धा मला हे जाणवलं की साधारण 2 प्रकारची भाषा आपण वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे लिखाणाची भाषा, ज्याला आम्ही सर्व्हिस रायटिंग म्हणतो, मिलिटरी रायटिंग. तर ह्याचं आम्हाला विशेष प्रशिक्षण दिले जातं अगदी आमच्या शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच, की लिहिताना सुद्धा अतिशय नेमकं, अतिशय अचूक. म्हणजे मी तर म्हणेन की आमच्या ज्या सगळ्या प्रमोशनच्या एक्झाम्स असतात, पुढच्या सगळ्या परीक्षा असतात, त्याच्यासाठी आम्हाला त्याच भाषेमध्ये त्याच स्पेलिंग सुद्धा अगदी तसेच इतकं अचूक राहायला लागतं आणि त्याच्यानंतरच ते यशस्वीपणे ते वाक्य आपल्याला वाचता येतं. अशा पद्धतीने लिखाणाची भाषा वेगळी आहे. आणि दुसरी जी भाषा येते ती म्हणजे रेडिओ टेलिफोनी. आपल्या सगळ्यांना माहिती असतं, आपण चित्रपटांमधनं आणि याच्यामधनं बघतो की टेंगा चार्ली आणि हे सगळं आपण अल्फा टू ब्रावो, ओके, ओव्हर अशा प्रकारची भाषा आपण ऐकलेली असते. तर ही सिग्नल्समधनं आपल्याला जी रेडिओ टेलिफोनीची भाषा असते ती सुद्धा आम्हाला शिकवली जाते. त्यानंतर फील्डमध्ये काम करताना, आता मला काश्मीरमध्ये 3 वर्ष राहून तिथे दहशतवाद प्रवण एरियामध्ये भाग करण्याचं भाग्य मला मिळालं. तर त्या ठिकाणी कळलं की गुप्तता पाळणं हे खूप मोठं आव्हान असतं. तर अशा ठिकाणी अमुक ऑफिसर इकडनं निघाले तर तो कमांडिंग ऑफिसर आहे, कुठेही न येऊ देतात त्याला जे सगळे टोपण नावं असतात, त्याच्या नावचं जे सगळे कोडवर्ड्स असतात, किंवा आम्ही जेव्हा पोस्ट वगैरे चेक करायला जातो तर तिथे सुद्धा आम्हाला तो पासवर्ड अर्धा सांगायला लागतो.
इतकी गुप्तता पाळायला लागते. तर तो पर्टिक्युलर शब्द आणि तेच तसंच हे सेनादलांचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे मला भाषाचं म्हणता ज्ञान येईल. असणं हे एक कौशल्य तुम्हाला आणखी बाळगावं लागतं. बाळगावंच लागतं. म्हणजे हो. ट्रेनिंग मध्ये पण असा भाग असतो का तुमच्याकडे? हो हो, हा विषय मुळात ट्रेनिंग पासूनच सुरू होतो. आणि खरं तर गंमत मला शेअर करायला खूप आवडेल की ट्रेनिंगची तर मी म्हणेन भाषाच वेगळी आहे. भाषा यासारखी की तुम्ही चित्रपटांमध्ये ऐकलं असेल आता सर्जिकल स्ट्राईक वगैरे जेव्हा होतात की हाऊ इज द जोश सर, हाय. तो हाय कसा काय असतो हे सुरुवातीला अजिबात कळत नसतं, कारण कुठे कुठे जखमा झालेल्या असतात, ढोपरं तुमची फुटलेली असतात आणि ते ट्रेनिंग सुरू असतं. तर आणि मुळात आपल्याला शिक्षा का मिळाली आहे, एकाचं चुकलं की सगळी कंपनी ती शिक्षा भोगत असते. एवढं टीमवर्कचं महत्त्व आमच्यामध्ये भिनवलं जातं. तर आपण तरी सुद्धा म्हणजे चिखलातनं मातीतनं उठून आपण तो जोश कसा आहे तर आमचा हाय आहे हे म्हणणं जे असतं मुळात त्या शब्दांमध्ये केवढी ती उर्मी आणि ताकद असते. तर हे तिथून आम्हाला बिंबवलं जातं. त्यानंतर आपण एक प्रत्येकाला एक वॉरक्राय असतो, ज्याला आपण मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं उच्चारलं जातं. तर हा वॉरक्राय म्हणजे जणू त्या अगदी गलिकतकात्र झालेल्या सैनिकांमध्ये सुद्धा प्राण फुंकण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असतं. जेव्हा एक जय गुरखा म्हणजे जय कालीमा असं म्हणून एखादा गुरखाली लढायला येतो, किंवा सियावर रामचंद्र की जय म्हणून एखादा राजपूत तिथे लढायला येतो, तर तो अंतिम अभिनिवेश असतो त्या सैनिकाचा लढण्याचा. इतकं त्या शब्दांमध्ये अगदीच. तर असं शब्दांमधलं सामर्थ्य हे ठिकठिकाणी प्रतिबिंबित होत असतं. जरी ते मराठीतच असतं असं नाही, पण त्या त्या भारताच्या बोलीभाषेमध्ये ते हे केलं जातं. आणि आर्मीच्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये आपल्याला माहिती आहे की जसं पंजाबीमध्ये पंजाबी सैनिक असतात, तसं मराठा लाईट इन्फंट्री असेल, किंवा मी स्वतः बॉम्बे सॅपर्सचं प्रतिनिधित्व करते इथे. तर बॉम्बे सॅपर्समध्ये पण आमच्या मराठा आणि पंजाबी असे दोन्ही प्रकारचे सैनिक असतात. तर ती संस्कृती अगदी तिथे झिरपलेली असते. आणि आम्ही म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की आम्ही गणपती उत्सव साजरा करायचो आणि गणपतीचा झेलममध्ये विसर्जन पूर्ण तैनात सगळ्या ताफ्यासह आम्ही गणपतीला घेऊन जात असू, किंवा मिरवणूक वगैरे अगदी पूर्ण संरक्षणामध्ये तिथे. आणि जेव्हा नवरात्र उत्सव साजरा करत असू तर त्या संस्कृतीमधनं सुद्धा भाषा आणि संस्कृती ती वेगळी नाहीये. चांगला मुद्दा महत्वाचा आहे. ती सगळी अशी एकरूप झालेली तिथे जास्त होते, कारण मातृभूमीचं रक्षण करणं हे एकमेव ध्येय आहे तिथे. तिथं कुठला धर्म, जात, पंथ त्याच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्रधर्म म्हणजे माणुसकीचा धर्म तिथं ते खरं शिकतात. आणि माणुसकीची एक भाषा तुमच्यामध्ये असते, ही खरं असं वाटतं. म्हणजे ही एक समान सूत्र आहे की आपण म्हणतो ना की देशरक्षा परम पुण्यम, देशरक्षा परम व्रतम, देशरक्षा परो याग. तोच धर्म, तेच साध्य, तेच साधन, असं ते एकरूप झालेलं असतं. असं ठिकठिकाणी भाषा तिथे हे झालेली. आणि प्रत्येक म्हणजे आता तुझं पद मेजर आहे, म्हणजे पदानुसार सुद्धा ती भाषा असते का? नाही, पदानुसार असं नाही म्हणता येणार, पण त्यानुसार आपली आव्हानं वाढतात आणि जबाबदाऱ्या वाढतात. बरोबर. म्हणजे साधारण एक लेफ्टनंट कॅप्टन ज्या कंपनीचं नेतृत्व करतो, मेजर आणखीन थोड्याशा वेगळ्या याचं, किंवा एक कमांडिंग ऑफिसर पूर्ण रेजिमेंटचं नेतृत्व करत असतो. तर त्यानुसार सुद्धा निश्चितच त्याला दुसऱ्यांना आपण जेव्हा कम्युनिकेट करतो सगळं, एखादा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा मुळात आपल्याला संबोधन करायचं असतं अनेक वेळेला एक लीडर म्हणून, की आता आपल्याला एखाद्या मोहिमेवरती जायचं आहे, माहिती नाही उद्याची काय शाश्वती आहे, म्हणजे आहे किंवा नाही काहीच माहिती नसतं. तर अशा क्षणी मी मगाशी म्हणाले तसं खूप सकारात्मक शब्द ठेवून, म्हणजे एक सैनिक कधीच कुठल्याही परिस्थितीवरती रडत नाही किंवा तो कधीच आपला कम्फर्ट झोन शोधत नाही. तुम्हाला खूप भान ठेवावं लागत असेल ना ते, की आपल्याकडून चुकूनही लोकांची मनस्थिती नाजूक होईल, संवेदनशील होईल. स्त्री म्हणून मी एकटी असायचे अनेक ठिकाणी, कारण तो काळ साधारण मी जेव्हा फील्डमध्ये होते 2006-7चा तो काळ होता, 7-8चा म्हणते. तर तेव्हा खूप लेडी ऑफिसर्स एवढ्या नव्हत्या, तर पूर्ण ह्याच्यामध्ये मी एकटीच असायचे. तर अनेक वेळेला अनेक जे काही स्फोट व्हायचे किंवा काय, तर खूप आपलं स्त्रीमन अगदी कोमल असतं, पण ते कुठेही तसं चेहऱ्यावरती दिसू न देता आपल्याला आपल्याविषयीच नाही तर आपल्या समोर असलेल्या हजारो जवानांचं आपण नेतृत्व करतोय. आणि काही नाही, काल झालं ते झालं, काही साथीदार आपण गमावले, पण उद्या आपण परत नवीन सूर्य येणार, नवीन आशा घेऊन नवीन मोहिमेवरती निघायचं आहे. हा आपल्या तारेवरची कसरत असेल अगदी, नाही का? म्हणजे ही न बोलता ही भाषा तुम्हाला
अवगत करावी लागते. याचा अर्थ म्हणजे शब्दाची गरज लागत नाही तिथे, लागत म्हणजे भावना हेच तुमचे शब्द होतात. आणि विनोदही खूप घडतात. जसं नवीन ऑफिसर एक येतो पोस्टिंगला, म्हणजे माझ्याही बाबतीत असं व्हायचं की सिनियर्स म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की अरे जीवनचा फोन आला होता किंवा जीवनला असं झालंय किंवा जीवनचं असं असं ते कामाचं स्वरूप आहे. मला असं वाटायचं की यांचा कोणीतरी मित्र जीवन फोन करतोय यांना. मी म्हणते की सर तुम्ही सांगून का टाकत नाही जीवनला की आपण हे असं इथे नाही करू शकत. मग मला कळलं की ते जीवन म्हणजे आयुष्य असं नसून G1 असं आहे किंवा SO2 SO3 ते स्टाफ ऑफिसर असेल तर असे सगळे ते शॉर्ट फॉर्म्स आणि हे. आणि असं काही तिथे वेगळा प्रशिक्षणाचा कालावधी नसतो. तुम्ही जाता आणि हातात घेता आणि तेव्हा कळतं की भरपूर माझी फजिती पण झालेली आहे ती भाषा शिकताना अवगत करताना. आणि आज विचार केला तर खूप हसायला येतं त्याचं. पण आता ते म्हणजे आता ही कशी झाली, ही व्यवहारामध्ये प्रत्यक्ष तुम्ही वापरणारी भाषा आहे. पण जेव्हा तुम्ही एक सर्वसामान्य माणूस म्हणून तिथेच ट्रेनिंग घेत असताना किंवा एकमेकांबरोबर एकत्र राहत असताना जी भाषा असते ती पण तुमच्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगू का की अनौपचारिक पद्धतीने तुम्ही जे एकमेकांचे संवाद साधला त्याच्यामध्ये सुद्धा नकळतपणे का होईना ही भाषा येत असेल ना. अगदी अगदी की तुम्ही जाणीवपूर्वक नाही. आता बघ ना की डॉक्टर भेटले, आपणच दोघे साहित्यिक आहोत, साहित्य भेटलं की लगेच आपली थोडीशी साहित्यिक भाषा सुरू होते. तसं दोन फौजी भेटले तर नकळतपणे तुमच्याकडनं तशी भाषा बोलली जात ती भाषा खूप मोकळी, खूप थेट. आणि जसं त्या प्रांतातली संस्कृती सुद्धा अनेकदा आमच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यामधनं येत असते. आता एखादा पंजाबी ऑफिसर जेव्हा आपला सहकारी असतो तेव्हा त्याच्या म्हणजे त्यांना शिव्यांचं क्रियापद असतं व्यवस्थित त्याच्या भाषेला. सैनिकांना पण तो जेव्हा बोलतो 4 शिव्या देतो त्यांना काहीच वाटत नाही, कारण ती संस्कृती तितकी अशी काय म्हणतो धीट आहे, आणखीन मोकळी आहे, एकदम प्रेमाची भाषाच त्यांची तशी आहे. तर ते आपल्याला अधिकाऱ्यांबरोबर अगदी रांगडं प्रेम आहे. हरियाणा, पंजाब आणि या सगळ्यांचं ते नक्कीच हे होते. पण खूप आपलेपणा असतो पुन्हा एकदा, म्हणजे माणूस म्हणून मला वाटतं जो बंधुत्वाचा धागा एका रेजिमेंटच्या ऑफिसरमध्ये असतो, एक कॉम्रेडरी आपण ज्याला म्हणतो, तो खचितच बाहेर कुठे बघायला मिळतो. एवढे खरं, कारण आपण संकटकाळी एकत्र असतो, समोर काही दिसत असताना आपण हातात हात पकडलेले असतात. तर ते नातं कायमचं एक म्हणजे रेजिमेंटमध्ये मी गेले की मला माहेरी गेल्यासारखं वाटतं. माझं माहेरच आहे ते दुसरं. त्याच्यामुळे तू म्हणालीस अनौपचारिक भाषा खूप प्रेमाची आणि एकमेकांना धीर देणारी. तरी सुद्धा भाषेचे वैविध्य आहे, कारण आपल्या भारत हा जो विविध संस्कृतीने नटलेला म्हणतो ना की विविधतेने नटलेली असले तरी एकच सूत्रता आणि अनेक भाषा एकमेकांशी जोडलेलो आहोत आपण, असं प्रत्यक्ष तुम्हाला जगायला मिळतं एक प्रकारे. म्हणजे भारतीय सेनेमध्ये हे विशेष आहे की आपण आपण जर दुसऱ्या गावी गेलो तरच आपण त्या भाषेची ओळख होऊ शकते. त्या दृष्टीने तुम्ही खूप नशीबवान आहात ती जगायला, तुम्हाला ती प्रत्यक्ष भाषा जगायला मिळते आणि तेवढं सानिध्य मिळतं. वेगवेगळ्या बहुभाषिकत्व येतं तुमच्याकडे, सहजतेने येतं. म्हणजे त्यासाठी त्यांना काही प्रयत्न नाही वेगळे करावे लागतात. हा एक भाग आहे. आणि औपचारिक भाषा जरी इंग्रजी असली, 2 ऑफिसर्स इंग्रजी, लेखी पूर्ण इंग्रजी, ट्रेनिंगमधनंच पूर्णपणे इंग्रजी भाषा सगळीकडे वापरली जाते. तरी सुद्धा तू म्हणालीस विविध प्रांतामधनं जे आम्ही येतो, बरोबर, ती नाळ आहे संस्कृतीची. ती आपण ना जवानांची त्या संस्थेची तोडू शकतो ना आपण एकमेकांची, म्हणजे तितकी घट्ट बांधलेली आहे की ती संस्कृती सगळीकडे ती प्रतिबिंबित होत राहते. आणि अगदी पूर्ण भारताचे आपण नकळत होऊन जातो. म्हणजे असं मला तुला आणखीन एक गोष्ट अशी विचारायची आहे की आता तू लेखन क्षेत्राकडे चांगल्या प्रकारे अशी म्हणजे मुद्दाम हेतुतः इंग्रजी शब्द वापरले की टर्न झाली नवीन. तर या सगळ्या अनुभवांचा तुला लेखन क्षेत्रामध्ये चांगला उपयोग झाला असणार, कारण जो नेमस्तपणा असतो किंवा जी शिस्त असते तिथली भारतीय सेनेतली, ती तुला लेखनासाठी उपयुक्त पडली का? खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे आत्ताचं सगळं मुळात माझं जे शिक्षण झालं ते 10वी पर्यंत मराठी माध्यमात झालं आणि नंतर पुढे या सगळ्या वकिली आणि आर्मीमधलं निवड वगैरे असं सगळं हा प्रवास आहे. तर कुठेतरी ती मराठी इतकी पक्की आतमध्ये रुजलेली होती की खरं तर तेव्हा असं वाटलं नव्हतं, पण मी नकळत पुन्हा एकदा मराठी लेखकांनाकडे वळले. मला वारसा पण आहे, माझे वडीलही लेखक आहेत, त्याच्यामुळे हे क्षेत्र खूप आपलंसं वाटलं. आणि आव्हानं तर होती समोर, कारण मध्यंतरीचा पूर्ण एक 15 वर्षांचा काळ सराव किंवा असं काही नव्हतं, वाचन त्यातले त्यात नव्हतं. पण मला एक खूप छान सगळ्या आपल्या प्रेक्षकांशी शेअर करायला हे आवडेल की आजचा काळच हा शैली आणि साहित्य ह्याच्या बरोबरीनेच तो अनुभवांचा काळ आहे, विचारांचा काळ आहे.
म्हणजे आता आपण बघतो की शालेय जीवन जगणारे 8वी-9वीचे आपले टीनेजर्स जे असतात ते पुस्तक प्रकाशित करतात त्यांचं. किंवा आता आपण बघतो की सगळी माहिती जी आहे आज आपल्याकडे आपण मोबाईलवर आणि युट्यूबद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतीये. म्हणजे भाषा एक नवीन साज लिहून आपल्या सगळ्यांसमोर ती उभी आहे. हे माध्यम भाषेसाठीच आहे. अगदी. म्हणून मला सुरुवातीला असं वाटलं की आपण आता तेवढं मराठी लिहू शकू का, किंवा आता भरपूर त्याच्यात फरक पडलेला आहे. पण मला आजूबाजूच्या वातावरणाने खूप सकारात्मकता दिली की नाही, मुळात आहे तो विचार, आपण मग तो माध्यम त्याची वाट आपोआप शोधेल पुढे. किंवा मुळात आहे तो अनुभव समृद्धता ती कुठेतरी एक आपापली वाट शोधते आणि पुढे जाते. तर ह्या 2 विचारांनी मला खूप धीर मिळाला आणि मग मी एक भारतीय वीरांगणांविषयीचा इतिहासाचा एक मोठा प्रकल्प हाती घेतला. साधारण मागचे 3-4 वर्ष मी ह्या संदर्भातला अभ्यास करत आहे. तर भरपूर आव्हानं होती. मुळात सामरिक शास्त्र ज्याला आपण लष्करी जी ही भाषा असते, तर ह्याच्यामध्ये मराठीत खूपच कमी लिखाण दुर्दैवाने आतापर्यंत लिहिलं गेलेलं आहे. आपण म्हणतो युद्धस्य कथा रम्या, पण त्याच्यातलं जर जी तांत्रिक आपली असते भाषा, तर त्याच्यासाठीचे मराठी पर्यायी शब्द काढून त्याच्यामध्ये मराठीत लिहिणं असेल, किंवा एकूणच मी म्हणाले तसं गुप्तता भरपूर ती पाळल्या जाते आणि तफावत असते त्या आणि आपल्या जगण्यातली सुद्धा. असे अनेक त्याच्यात मुद्दे असू शकतील कदाचित. पण खूप जसं आपण ललिता पुस्तक आपल्याला जास्त दिसून येतं, तसं सामरिक शास्त्रावरची पुस्तकं खूप कमी लिहिली जातात. आणि दुसरा मुद्दा असा की इतिहास जेव्हा आपण भारतीय पातळीवरचा लिहितो, म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता अनेक प्रांतांमधल्या वीरांगणांविषयीचं जेव्हा मी वाचन सुरू केलं, अतिशय थोडा इतिहास मी म्हणेन, एक आपल्या ज्या तुरळक वीरांगणा आहेत महाराष्ट्रातल्या मातीतल्या, तर तेवढ्या सोडल्या तर इतर भारतामधल्या ह्या पूर्ण इतिहासावरती खूप कमी लेखन झाले असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे सगळे जे संदर्भ होते ते बहुतांश इंग्रजी, म्हणजे याच्यामध्ये पोर्तुगीज साहित्य असेल, ब्रिटिशांचं साहित्य असेल, हे सगळं साहित्य होतं. आणि त्या जे तमिळ साहित्य असेल तिकडनं तिथली माहिती, किंवा पंजाबी ह्याच्यातलं असेल, आपली आसामच्या म्हणजे पूर्वांचलाची तिथली भाषा असेल, तर तिथल्या प्रकारे छोटेखाने एखादं चरित्र असेल, तर अशा प्रकारे पुन्हा येऊन मी भारतीय भाषांकडे मला म्हणजे वळावं लागलं. आणि मग त्या तुलनेने त्या भाषेचा साधारण कसा एक आपण पॅटर्न म्हणूया, तो थोडा आणि कुठेही मग त्या भाषेशी आपण शब्दांशी समझोता तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचा, कारण तो इतिहास आहे शेवटी. तर हे संतुलन राखत तो अभ्यास करून त्या माझ्या मराठी लिखाणामध्ये मी त्याचा उपयोग करून कसा घ्यायचा ह्याच्याविषयी थोडासा मग विचार करूनच ते मी सुरू केलं. तर अशी सगळी आव्हानं होती. त्यानंतर उच्चारणाचं एक खूप मोठं आव्हान होतं. म्हणजे आता आपण तमिळ म्हणतो तर ते इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की मराठी जसं लिहितो तसंच आपण बोलतो, पण इंग्रजीचं तसं नाहीये. एक मोठा शब्द असतो कन्नड किंवा तमिळ भाषेतला, तर त्याला आपण मराठीत लिहिण्यासाठी भरपूर कसरत मला करावी लागली. जोडाक्षर, गावांची नावं असू देत, त्या इतिहासातल्या व्यक्तिमत्वांची नावं असू देत, ती सगळी मराठीमध्ये करायची, लिपीमध्ये, देवनागरी लिपीत लिहायची. तर चांगलीच मला खटाटोप असा सतत तो करावा लागला. आणि त्याच्यात तरी सुद्धा काही त्रुटी राहून गेल्या असण्याची शक्यता आहे, अशी परिस्थिती होती. तर अशा प्रकारे म्हणजे मराठी अगदीच भाषांतर नाही म्हणता येणार, पण आपापल्या भाषेचा एक विचार प्रक्रिया सुद्धा असते. जेव्हा आपण मराठी वाचतो तर त्या ह्याच्यामध्ये आपण त्या साचा असं नाही म्हणूया आपण त्याला, पण स्टाईल ज्याला म्हणतात अगदी सोप्या भाषेमध्ये, तर त्या याच्यामध्ये लिहिण्यासाठी म्हणून या सगळ्यांचा मला उपयोग झाला. आणि असं करून मी ठरवलं की नाही, आपण आपलं लिखाण मराठी, म्हणजे मुळात मराठी लिखाणाची आपण सवय सुरुवात याच्यापासून करूया. किती छान. आणि म्हणजे आपल्या म्हणजे केवळ स्त्रीचा नव्हे, प्रशासक आणि योद्ध्या असलेल्या, म्हणजे तिचं मन हे खरोखरी भारतीय सेनेशी किती जोडलं गेलेलं आणि मराठी मातीशी. कारण अशा किती स्त्रिया होऊन गेल्या आहेत, पण तिला वीरांगणांचाच जास्त मोह पडलेला आहे. म्हणजे जे मूळ आपल्यामध्ये असतं ना, ते आपण आपल्या भाषेतनं सुद्धा शोधायला इकडे तिकडे जात असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. असा भाग आहे त्याच्यामध्ये. तर मी दीपाली तुझ्याकडे येते की तू माहिती आणि तंत्रज्ञान, म्हणजे थोडक्यात आज IT या क्षेत्रामध्ये तू काम केलेलं आहे. तर त्या क्षेत्राची म्हणजे आपली एक मजा छान आहे की, मजाच म्हणते मी, कारण खरंच भाग्यवान होतो आपण की आपला महाराष्ट्र इतका सुधारणावादी आहे पहिल्यापासून, की जी नवीन तंत्रज्ञानं आली ती सगळी स्वीकारली महाराष्ट्राने. आणि त्या क्षेत्रापुरती ती भाषा विकसित झाली. म्हणजे त्याचं स्वरूप हे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वेगळं असेल, किंवा मराठी भाषेचा इतिहासामध्ये त्याचं स्थान आहे नाही हा मुद्दा वेगळा आहे,
पण त्या त्या क्षेत्राने महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये तो स्वतःचं अस्तित्व आणि स्थान हे अबाधित राखतो. होय. आणि मग त्या IT क्षेत्रामध्ये म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्यांची एक भाषा असते म्हणजे ती त्यांनाच कळू शकते फक्त. असा भाग आहे. मला थोडक्यात म्हणायचं आहे की ती सगळी तांत्रिक भाषा आहे आणि तांत्रिक भाषेच्या सगळ्या याच्यामध्ये असूनही तू इतकी कमी मनाची कशी काय? कवयित्री पण आहेस, लेखिका पण आहेस. तर जरा तुझा सांगते. हा मेळ तू कसा घातलास? ऑफिसमध्ये तंत्रज्ञानाची भाषा किंवा ती जी विशिष्ट भाषा वापरावी लागते ती वापरत असे मी. आणि व्यवहारात ती भाषा येते माझी अजूनही. म्हणजे मैत्रिणींना कम्युनिकेशन आपण जेव्हा संवाद साधतो तर मला ITतली भाषा फार उपयोगी पडते. म्हणजे पटकन लिहून होतं. आम्ही शॉर्ट फॉर्म वापरत असतो. GM गुड मॉर्निंग असं सगळं लिहिलंय आम्ही. GN गुड नाईट किंवा थँक्यू म्हणत असेल तर THY हो असं शॉर्ट असतं सगळं. आणि ती भाषा सुरुवातीला मला सुद्धा कळायची नाही. बरं की CB आता काय आय विल लेट्स हॅव CB असं मला माझी मॅनेजर म्हणायची. मी विचार करत बसायचे की काय असेल CB काय असेल. कॉम्फर्ट ब्रेक. म्हणजे हळूहळू आपण जसं युद्धाची भाषा तुला मोहिनी जशी हळूहळू वळणी पडत गेली, अंगवळणी पडत गेली, तशी ती भाषा त्या क्षेत्रात राहिल्यावर अंगवळणी पडते. किंवा जसं सैन्यामध्ये प्रिसाईज कम्युनिकेशनला महत्त्व असतं. तर मी नंतर म्हणजे शेवटच्या 10 वर्षात प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्या डोमेनमध्ये काम करत होते. तर कम्युनिकेशन ही फारच मोठी की असं मानलं जातं मॅनेजमेंटमध्ये, किंबहुना सगळीकडेच. कारण संवाद उत्तम असेल तर काम चांगलं होणार. आणि मग मॅनेजमेंटमधून माझं जास्तीत जास्त काम काय असायचं तर लोकांना ॲड्रेस करायचं, नाही तर मेलवरून किंवा समोर उभं राहून. बरोबर. तर ॲड्रेस करताना प्रिसाईज ॲड्रेसिंग ह्याला खूप महत्त्व असायचं. नेमके शब्द कमीत कमी शब्दामध्ये नेमका अर्थ लोकांना कळला पाहिजे. कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. तुम्ही जे काय सांगताय त्याच्यामध्ये 2 अर्थ निघायला नाही पाहिजेत. आणि साहित्यात बरोबर उलट असतं की अनेक अर्थ निघतात. मी तेच म्हणलं की पूर्णतः विरुद्ध क्षेत्र आहे की अत्यंत नेमकेपणा, कमी शब्द, शक्यतो एकाक्षरी शब्द. बहुतेक सगळं कम्युनिकेशन म्हणजे बहुतेक लेखन इंग्रजीतूनच व्हायचं. फक्त बोलताना म्हणजे आमचं जे ऑफिशियल कम्युनिकेशन सोडून इतर जे बोलणं असायचं ऑफिसमध्ये ते मिश्र भाषेतच असायचं. जसं लष्करामध्ये किंवा सैन्यामध्ये बघतो. कारण सगळ्या प्रदेशातून आलेली लोक आणि विशेषतः पुण्या मुंबईमध्ये सगळ्याच प्रांतातनं लोक आलेली आहेत. म्हणजे बंगाली मैत्रिणी होत्या मला, उर्दू मैत्रिणी होत्या, हिंदी भाषिक तर होते. आणि मुंबईत सुद्धा मी काही दिवस काम केले. तर ते बंबईया हिंदी ते मिक्स होऊन तयार झालेली मिश्र मराठी. बरोबर. पुण्यामध्ये त्यातल्या त्यात मराठी मैत्रिणी होत्या ज्या शुद्ध मराठी माझ्याशी बोलायच्या. पण माझी मराठी भाषा आणि माझं एकूण साहित्यावरचं प्रेम टिकलं त्याचं महत्त्वाचं कारण होतं माझं वाचन आणि शाळेतले संस्कार आणि कॉलेजमधले संस्कार. काही म्हणजे त्याची बाधा होऊ दिली नाहीस. हो म्हणजे अशा मिश्र भाषेची मला वाटतं चांगल्या लेखकांचे संस्कार माझ्या मनावर खूप झाले लहानपणापासून. बरोबर. आणि माझं अधिक जे वाचन व्हायचं ते उपयुक्त पुस्तकांपेक्षा रम्य जे साहित्य आहे ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो खऱ्या अर्थाने, बरोबर, ते वाचन किंवा ती पुस्तकं मी जास्त वाचली. मला सांग की आता भाषेचंच आपण बोलतो आहोत तर ललित साहित्याची भाषा ही थोडीशी काय म्हणू आपण, कधीतरी पाल्लाळी, अगळपगळ, विस्तीर्ण म्हणू आपण. हो, वेगवेगळ्या ज्याला म्हणजे क्षितिजासारखी थोडक्यात की ज्याला काही नाही की कितीही भराऱ्या माराव्यात. आणि तू जिथे प्रत्यक्ष काम करत होतीस ती अत्यंत नेमस्त ठराविक. मला त्यात वृक्षपणा जाणवायचं. पण माझी कदाचित मनोवृत्ती कल्पनेमध्ये रमण्याची असल्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे मला ही भाषा फार मोहात पाडायची ललित साहित्याची. कारण त्यात मी रमायची. लालित्य ह्याचाच अर्थ असा आहे की जी आपल्याला मोहवते, आकर्षून घेते, ज्याच्यामध्ये सौंदर्य आहे. एकतर माझी वृत्ती कलात्मक पण आहे, मी संवेदनशील आहे. तर मला असं वाटतं की ढोबळपणे भाषा वापरतो ना तर त्यात मजा नाही आहे. अधिक सूक्ष्मपणे आपण शब्दांच्या अर्थाकडे बघतो का. शब्दांचं सामर्थ्य असा एक शब्द मगाशी तू वापरलास तुझं युद्धाच्या संदर्भात, तर नेमक्या शब्दातच स्फूर्ती द्यावी लागते दरवेळेला किंवा निगेटिव्हिटी जाणार नाही याचं जसं भान, तसं आपण चांगल्या लेखकाला किंवा चांगल्या वाचकाला फार भान ठेवावं लागतं. वाचकाला आस्वाद घेताना
आणि लेखकाला आणि मला तर लिहिताना वाटतं की तुम्हा सगळ्या कवी कवयित्रींना तर याचं खूपच भान ठेवावं लागेल. विशेष. म्हणजे मर्ढेकरांचं मला एक आठवतं इथे की त्यांचा शिशिरागम जो संग्रह आहे त्याच्यामध्ये त्यांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर भाषेत लिहिलेलं आहे की जे ओल्या पिपात मेले उंदीर लिहिणारे मर्ढेकर ते हेच इतकी सुंदर भाषा लयबद्ध नादमय अशी मला ऐकायला आवडेल, तुम्हाला वाचून तुम्हाला वाचूनच दाखवते मी आपल्या प्रेक्षकांनाही की मर्ढेकरांचं असं अवतरण आहे त्याच्यामध्ये. शब्दांवर थोडी हुकूमत आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे कविता लिहिणं फारसं कठीण नसतं खरंय असं त्यांनी म्हणलं. त्या पलीकडे काही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरवेल. त्यांचं म्हणजे वाचकांचं मत अनुकूल पडलं नाही तर लेखकानं योग्य तो बोध घ्यावा त्यातून. पण भूमिकेचा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचं सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही. वा, आता तुझे सांगितलं काय सुरेख लिहिलेलं आहे अतिशय त्यांनी. ह्याच्यात प्रतिमा आहेत, किती गुणधर्म किती प्रतिभा. या आणि वाक्यामध्ये मराठी आहेत. भाषेचं मर्ढेकरकालीन स्वरूप कसं होतं हे त्यांनी म्हणजे जंतूवर कविता लिहिणारे गणपतवाडी सारखी एक व्यक्तिचित्र उभं करणारे. चित्रात्मक कविता लिहिणारे नाही म्हणलं संज्ञा प्रवाही असणारे लेखकाला शब्द निवडावे लागतात. पण शब्दांचं जे म्हणू ना की शब्दांची पावलं लेखक काय पद्धतीने टाकतो त्याप्रमाणे त्याचा तो वाङ्मय बाज असतो त्याचा. समृद्ध होत जातो. खरंय मला वाटतं आत्ताच्या समाज माध्यमांनी हे शेवटचं वाक्य खूप लक्षात फार महत्त्वाचं आहे. घेण्यासारखं केवळ साज चढवला काहीतरी आकर्षक म्हणजे तुमचा जो आपण आपल्या अगदी रोजच्या आयुष्यात कंटेंट तुमचा रिच होत नाही. पण मुळातच तसा म्हणजे असावा लागतो तो. पण मग त्याचं तुम्ही सौंदर्य वाढवू शकता एक वेळा. पण मुळातच सौंदर्य नसलेलं साहित्य तुम्ही केवळ बाकीच्या सगळ्या गोष्टींनी ते म्हणजे आशय हा महत्वाचाच आहे. पण सहजपणे ते अलंकारण त्या भाषेला यायला पाहिजे. बरोबर. ते आशयाला धरून यायला पाहिजे. जे इंग्रजी कवी किट्स म्हणून आहे तो म्हणतो की ॲज फ्लॉवर्स कम टू द ट्री वर्ड्स कम टू मी. इतक्या सहजपणे अलंकारण सुद्धा. आणि फडक्यांची लघुनिबंधांमध्ये तशी शैली काही वेळेला आपल्याला दिसते. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं अभिनिवेश घेऊन जेव्हा अलंकरण येतं काहीतरी वेगळीपणा जाणवतो आपल्याला त्याच्यात की उगीच आपण मैत्रिणीशी बोलताना आशेचे निराशेचे ढग माझ्या मनात असं वगैरे नाही. पण एखाद्या कादंबरीमध्ये एखादा प्रियकर आपल्या प्रियसीशी बोलताना कदाचित असं बोलेल. तसं का होत असेल असा एकदा मी विचार केला. मला काय वाटलं की ललित साहित्याची मुळात भूमिकाच ही असते की तुमच्या इंद्रिय संवेदना ज्या असतात भावभावना ज्या असतात त्या अधिक गडद करायच्या असतात. त्या सखोलपणे जाग्या करायच्या असतात. म्हणून कलात्मकता त्या दृष्टीने म्हणजे कंटेंट आहेच. कंटेंट सगळ्यांकडेच असतो सर्व लेखकांकडे. पण मग ललित साहित्य त्या दृष्टीने वेगळं ठरतं. मग कधी ती भाषा तरल असते कधी गंभीर असते. तर मी एक छोटा वेचा आणलाय नासी फडक्यांच्या लघुनिबंधातला जिकडे आशयानुरूप भाषेचं वळण आणि शब्दांची निवड बदलते आणि त्यातून जी भाववृत्तीची एक ओळख आपल्याला होते किंवा आपल्या मनात त्या भावना जाग्या होतात. त्याचा अनुभव आपण घेऊया. तर गुजगोष्टीमधला हा वेचा आहे नासी फडक्यांच्या. त्यांची प्रसिद्ध गुजगोष्टी पुस्तक लघुनिबंधांचं प्रसिद्ध आहे. तर बडे गुलाम अली खां, विलायत हुसेन खां आणि अल्लार खां यांची मैफिल देवल क्लबमध्ये झाली होती. ती ऐकून आल्यावर त्यांना काय वाटलं ते त्यांनी त्यांच्या शब्दात कसं लिहिलं. तर थोडक्यात सांगणार आहे मी ते. पण आपल्याला लक्षात येईलच मी काय म्हणते ते. भावभावना जाग्या कशा होतात. आणि तरलपणाचं उदाहरण म्हणून सतारीच्या वादन ऐकल्यानंतर जे मनात त्यांच्या निर्माण झालं आणि ती कशी आशयाला धरून सहजपणे आलेली भाषा आहे. म्हणजे प्रतिभा जी आपण म्हणतो ना बरोबर नॉर्मल लेखकापेक्षा प्रतिभाशाली लेखक कसा वेगळा असतो त्याचं हे उदाहरण म्हणून बघूया. सतारीतून निघणाऱ्या संगीताला एक प्रकारचं कमालीचं द्रवत्व असतं. नाद निर्जरिणी नाना तऱ्हेचे ढंग करीत चालली आहेत. मध्येच थेंब ठिबकत आहेत. मध्येच मृदू लहरी उठत आहेत. मध्येच अव्याहत चाललेला ओघ आहे. क्वचित कारंजी उडत आहेत. क्वचित वेगानं खळखळाट सुरू झाला आहे. आणि हे सारे प्रकार नृत्याच्या आवेगानं चालले आहेत. उत्कृष्ट बजवैयाची सतार ऐकताना असा प्रत्यय येतो. सतारीतून स्रवणाऱ्या संगीताची प्रकृतीच नृत्यप्रधान असल्यामुळे ते तबल्याच्या साथीच्या सुंदर कोंदणात असलं
तरच त्याचा पूर्ण विलास अनुभवायला वा वा, मिळतो. फार सुरेख. परवाच्या जलशात ही मौज भरपूर लुटली श्रोत्यांनी. विलायत हुसेन यांची सतार आणि अल्लार खान यांचा तबला या दोहोंचा असा काही सुंदर मिलाप झाला होता की कोणत्या सौंदर्यामुळे कोणतं सौंदर्य खुललंय हे सांगणंच कठीण. सतारीच्या स्वरांभोवती तबल्याचे बोल लपेटले जात होते की तबल्यातून निवणाऱ्या तुकड्या तुकड्याला सतारीतल्या तोड्यामुळे आणखी आणखी पीळ पडत होता तेच समजत नव्हतं. सुकुमार वेली वृक्षाला विळखे घालीत वर वर चढावी वा वा, छान. तद्वत स्वर आणि ताल यांची गुंफण झाली होती. वृक्ष कोणती आणि वेल कोणती याबद्दल श्रोत्यांना भ्रम पडत होता. वा वा, सुरेख. आता हे किती तरल आहे बघ. तो कालखंड बघितला ना, हो. फडके खांडेकर हो. कालीन जो कालखंड हो. आहे ना, त्यावेळेला लघुनिबंधांचं इतकं प्राबल्य होतं. फडके खांडेकर हे लघुनिबंधांचे जनकच ना. ते म्हणजे त्या काळाला फडके खांडेकर युगच म्हटलं युगच जायचं. म्हटलं जायचं आहे. आणि तशी भाषा घडवली. त्यामुळे ती भाषा त्याची होती. आता आजचा जर आजचा मुलगा किंवा आपण जर आज ह्या गोष्टीचं किंवा ह्या घटनेचं आपण जर विश्लेषण करायचं म्हटलं तर कदाचित आपण वेगळं करू. हो. काळानुसार ह्या विश्लेषणामध्ये सुद्धा फरक पडेल. भाषा प्रवाही आहे ना, भाषा प्रवाही आहे. हे प्रवाहित्व जे आहे ना मराठी भाषेचं, हे फार पाहण्यासारखं आहे. म्हणून मला असं वाटतं की जी वेगवेगळी क्षेत्र आहेत जी आपण बघतो आजूबाजूला, आपल्या दुकानदाराची एक भाषा असते त्याची हो. तो कुठल्या असो, तो मारवाडी असू देत किंवा कुठलाही असू देत, पण त्याची म्हणून एक भाषा असते की जशी आपली साहित्याची भाषा आहे की आता आपण तिघी जणी लेखिका असल्यामुळे जास्तच हे ठामपणे सांगू शकतो की प्रत्येक लेखिकेची पण भाषा असते. तू हे सांगतेस तेव्हा मला आठवण होते, प्रतिभाताई रानडे यांनी एक लेख लिहिला होता शुक्रवारची कहाणी या पुस्तकात, भाषेची चैतन्य लेणी. वा वा. तर त्यांनी सही कशी दिसते लेखकाची याबद्दल बोलताना त्या फार छान त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलंय की आगरकरांची भाषा कशी स्त्रियांविषयी लिहिताना, हो, तर अंगावर विजेचा लोळ यावा तशी. वा. आणि ज्ञानेश्वरांची भाषा कशी, तर बीसतंतूंनी आपण जर विणकाम केलं तर त्यानंतर जर एखादं भरजरी महावस्त्र तयार झालं, इतकं कोमल हळूवार पण महावस्त्रासारखी भारदस्त, अशी ज्ञानेश्वरांची भाषा त्यांना वाटली. आणि लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मचरित्र वाचलं तर त्या लिहितात की मंद आचेवर हळूहळू दूध तापत जावं आणि त्याच्यावर साय चढावी. क्या बात आहे. तशी दुःखाची स्निग्धता, म्हणजे त्या दुःखाचा टाहो नाहीये पण कुजबुज आहे म्हणतात त्या, हे ऐकणं असतं भाषेतलं. किंवा महात्मा फुल्यांची भाषा कशी, तर अन्यायाविरुद्ध लिहिताना चाबूक हातात धरलेली, पण स्त्रियांविषयी लिहिताना भिजल्या पापणीनं ते लिहितात. कारण माळी जातीचे ते, तर फुलांची सगळी कोवळीकता त्यांच्यामध्ये आली आहे. अशा पद्धतीने प्रतिभाताई ते सगळं ऐकत असतात वाचताना. श्रेष्ठ लेखिकाचे त्यांनी चित्रकलेशी संबंधित असलेली कादंबरी लिहिलेली आहे रेघोट्या नावाची. ती इतकी सुंदर की चित्रांची भाषा एखाद्या म्हणजे त्या इतक्या श्रेष्ठ लेखिका आहेत की ऐतिहासिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. म्हणजे इतिहासातल्या व्यक्तींवर कादंबरी आहे. अफगाण डायरी त्यांची प्रसिद्ध आहे. उर्दू शायरांवर लिहिलेलं आहे. अनुभव संपन्नता आहे आणि त्याप्रमाणे त्या विषयानुसार त्यांची भाषा आहे. रेघोट्या कादंबरीतली चित्राची भाषा एक वेगळंच सौंदर्य असतं की ते जो पाहतो त्याची भाषा वेगळी, जो चितारतो त्याची भाषा वेगळी, आणि या दोन भाषांचा संवाद असतो. होय. आणि आणखी एक मला आठवलं, कल्पना विलास नावाची एक गोष्ट असते. हो, तर तो कसा असतो, तर प्रतिभाताईंचंच एक उदाहरण आठवलं, ते चटकन सांगते अगदी थोडक्यात. तर राजस्थान पाहायला त्या गेल्या होत्या, तर तू राजस्थान आणि गुजरात वगैरे त्या भागात फिरलेलीच आहेस. तर आपण सगळीकडेच वाळूच्या टेकड्या वगैरे बघायला जात असतो. आणि वाळूच्या टेकड्या पाहायला जाताना मोरांचा थवा असा बाजूनं गेला, तर त्यांनी ललित लेख लिहिताना लिहिलंय की वाऱ्यावर पैठणीचा पदरच उडतोय की काय असा मला. किंवा सकाळचं वर्णन बघ, आपण काय म्हणू प्रसन्न सकाळ आहे, तर पेरियारच्या अरण्यात गेल्यावर प्रतिभाताई लिहितात की आदमुऱ्या दह्यासारखी वाटली मला ती सकाळ. सहजता आहे. आता ही गोष्ट सांगतेस ना, तर मला अनिल म्हणजे आमच्या पुंडे सरांनी, डॉक्टर ददी पुंडे त्यांनी एक आठवण सांगितली होती की आपले कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे, तर त्यांचा प्रेमविवाह त्या काळात अत्यंत गाजलेला. तर स्वतः अनिलांनी ही आठवण सरांना सांगितली होती. अरे वा. हो, की ज्या वेळेला त्या हॉस्टेलवर राहत होत्या, तर तेव्हा तर काय असं सहज त्यांनी आज ज्या पद्धतीने मुलं मुली भेटतात तशा पद्धतीने काही ती पद्धत नव्हती तेव्हा भेटायची. तेव्हा परवानगी किंवा असं एखादा मुलगा जाऊन एखाद्या मुलीला भेटतो ही एक सनसनाटी घटना असायची त्यावेळेला. सनसनाटी हा शब्द खरंच आहे. आणि त्यावेळेला अनिलांनी विचारलं कुसुमावतींना
की तुझी खोली कुठली आहे. तर अनिल मला पुंडे सरांनी अनिलांच्या भाषेत सांगितलं होतं की अगं म्हणे अनिलांनी काय सुंदर पद्धतीने सांगितलं. तर अनिल म्हणे पुंडे काय तिची प्रतिभा होती म्हणे, काय पद्धतीने तिने मला सांगितलं होतं की ज्या खोलीमधून प्रकाश येईल आप्पा ती माझी खोली आहे. वा 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 सूचक की त्यांची पत्रांचं पुस्तक झालं. खरं म्हणजे आज कुसुमानील की आज पत्रांची पुस्तकं त्यांची झाली. अनिलांचा विषय काढला तर मी अनिलांचीच कविता आणली, अतिशय वेगवेगळे गुणधर्म असणारी, ती ऐकवते आणि मग पुढच्या विषयाकडे पटकन वळूया. त्यांची श्रावण झड नावाची कविता आहे. तर त्यात भाषेचे अलंकारण पण आहे, भाववृत्ती पण आहे, अनेक गोष्टी पाहता येतील. श्रावण जड बाहेरी मी अंतरी भिजलेला, पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला. वा. अभ्रांचा हृदय भार थेंब थेंब पाझरतो, विझलेला लांब दिवस चिंब होतो ओसरतो. वा. उथळ उथळ पलवलात संगळून जळ बसते. अनुप्रास बघ. उथळ उथळ पलवलात संगळून जळ बसते, क्षणजीवी वर्तुळात हललेसे भासविते. चळते प्रतिबिंब जरा स्थिर राहून थिजताना, बिंदू गणक उठलेले क्षीणवलय विरताना. झिमझिमही वाऱ्यासह, नाद आहे कवितेला. झिमझिमही वाऱ्यासह स्थायी लय धरून असे, संमोहन निद्रेतून शब्दांना जाग नसे. चित्रदर्शित्व, ध्वनी ऐकू येणं कवितेतून, ही सगळी वैशिष्ट्य आपल्याला खऱ्या अर्थी मागून झरा वाहतो आहे आपल्याला ही कविता ऐकतात. किंवा प्रतिमा अभ्रांचा हृदय भार. आणि तू वाचलीस पण इतकी लयबद्ध की ती ऐकावीशीच वाटत होती. ती लय सहज आलेली आहे ना. आणि आपल्याला लक्षात येते का ह्याच्यामध्ये जी ही कविता आहे ना, तर कविता सुचण्यापूर्वीची कवीची जी मनस्थिती असते ना, कारण बाहेर सृजन चालू आहे, पाऊस, पण पाऊस पडला तरी कोंब यायला जमिनीतून निसर्ग संगीताची फार जवळीक असते. ती श्रावणातली जी धीमी लय आहे तीच लय, म्हणजे पुन्हा मगाशीचा जो विषय होता की आशयाला धरून असणारी भाषा बरोबर कवितेमध्ये, बरोबर, आणि काव्यात्मक भाषा आणि प्रतिमांची भाषा, बरोबर, ही सगळी भाषेची वैशिष्ट्ये आहेत. खरं. आणि मराठी भाषा दिनानिमित्त पटकन आगगाडी आणि जमीनचा उल्लेख करते, कारण कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. तर मला ती कविता प्रतिमा बघण्यासाठी म्हणून ती कविता मी निवडली, आणि पुन्हा लय त्या कवितेतली आणि वेगवेगळ्या भाववृत्ती वेगवेगळ्या कडव्यांमध्ये आलेल्या आहेत. आगगाडी समर्पक नाव आहे ते. एक्झॅक्टली तू म्हणालीस तेच आहे. ज्या पद्धतीने आगगाडी जाते त्याच पद्धतीने ती वाचल्यावर त्यांनी रचलेले, वाचल्यावर तुला कळलंच की नको ग आकरंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमुन. त्या नको ग मध्ये विनवणी आहे ना, दोनदा केलाय बघ उच्चार. नको ग आकरंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमुन, धावशी मजेत वेगात वरून आणि खाली मी चालले चुरून. पुढे ते म्हणतात, गरजत गाडी ती बोलली माजून दुर्बल अशीच खुशाल ओरड. गरजत गाडी ती बोलली माजून दुर्बल अशीच खुशाल ओरड. जगात कशाला जगावे भेकड. आगगाडी जमिनीला म्हणते भेकडासारखी तू युद्धजन्य परिस्थितीशी पण मला खूप आवडली ही ओळ. पण शेवटी गर्वाचं हरण होतं किंवा गर्वोन्मत्त बलाढ्य शक्तीचा नेहमीच शेवट हा पराभवातच होतो. त्याकडे ती कविता जाते आणि ते म्हणतात, उठला क्षणात भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडले खाली ती. म्हणजे किती आवेश आहे, करुणा आहे, गर्वाचं हरण. अगदी अगदी. मग तालमय गद्य, अशा खूप कवितांचे खूप प्रकार आहेत. वक्रोक्ती आहे, बरोबर, त्याच्यानंतर विनोदी शैली आहे, खूप कविता. साधेपणामध्ये तर हायकूसारखा काव्यप्रकार आहे. 4 शब्दामध्ये शिरीषपै सांगतात, एक जुळूक एका क्षणात सगळ्या पानात. वा. कमी शब्द, प्रिसाईज, पण खूप मोठा आशय. हे शब्दांचं कवितेचं सामर्थ्य आहे. म्हणजे आता आपण जर काही कादंबऱ्या बघितल्या तर कवितेचं सामर्थ्य असं आहे की कमी शब्दात, पण कादंबरी कमी शब्दामध्ये लिहिण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे. श्याम मनोहरांसारख्या लोकांनी अस्तित्ववादी कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. हां, पण त्याच्यामध्ये वाचकाला तितक्या उच्च प्रतीचं ज्ञान मिळवावं लागतं. याचं कारण असं आहे, कादंबरीचा घाट, कवितेचा घाट
हे दोन्ही घाट वेगवेगळे वेगवेगळे आहेत, साहित्य प्रकारच तू वेगळे आहेत. चरित्राचा हे आता केलेला आहे, वापरते. वाङ्मय प्रकार वापरते आहे सत्ता सध्या. तर चरित्र लेखनाची एक वेगळी भाषा असते, वैचारिक लेखनाची भाषा वैचारिक वेगळी लेखनाची असते. एक भाषा असते. अगदीच, अगदी खरं. आणि मला अजून एक आठवलं, वैचारिकतेकडे आपण वळलो तेव्हा दुर्गाबाईंची मला आठवण आली, कारण आपण त्यांना सोडूच शकत नाही. अगदी अगदी विचारांचं सौंदर्य अनेक गोष्टीत असतं ना. बरोबर. हो. तर आकृतीबंधात असतं, शब्दकळेत असतं, तसं विचारांचं सौंदर्य आपल्याला दुर्गाबाईंच्या ललित लेखनात दिसतं. नक्कीच नक्कीच ऋतुचक्र आहे, तत्रैव आहे, ऋतुचक्र. प्रासंगिका हो, आहे, हो, हो. त्याच्यानंतर पैस समीक्षा पण पैस त्यांनी लिहिलेली आहे वेगवेगळ्या कलाकृतींवर. हो, आणि ही एक ते त्यांची भाषा. आस्वादनपर लेखन बरोबर. केलेलं आहे. तर विचारांचं सौंदर्य कसं असतं, तर बाईंनी फुलांवरती एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्या म्हणतात की फुलं ही कोवळीकतेचं प्रतीक, त्यांची कोमलता, त्यांचा आत्मा हा गंध फुलांचा, आणि तो अतिशय कोवळा असतो. पण बाई म्हणतात मला सामर्थ्यशाली वाटतात फुलं. किती छान. आता वेळेचा अभाव आहे म्हणून मी तो म्हणून वाचत जास्त नाही, आपण बोलू पण तू मला शकत कधी नाही. संधी दिली तर आपण बाईंच्या ललित लेखनाची भाषा नाही, नक्कीच यावर एक बोलूया. नक्कीच नक्की बोलूया. एपिसोड करावा असं मला वाटतंय. नक्कीच. कारण हे सगळं पोहोचायला हवं नव्या पिढीपर्यंत. बरोबर आहे. सूक्ष्मपण काय असतं अनुभवातलं आणि मला असं वाटतं ना विचारातलं. की ते जे व्यक्तीचा जो स्वभाव गुण अगदी. तो त्या साहित्यात अगदी आपसूक म्हणजे तू येणार. अगदी बरोबर बोललीस. म्हणूनच मगाशी मी म्हणलं ना तुला की तू स्वतः सेनेमध्ये असल्यामुळे तुला या स्त्रियांविषयी लिहिताना आपसुकच, म्हणजे एक तर चरित्र हा वाङ्मय प्रकार आहेच त्याच्यामध्ये, पण ललित आणि चरित्र ह्याचं एकंदरीत मिश्रण करून ते करून चरित्र परत आपल्याला अगदी. सर्वसामान्य वाचकांना कशा पद्धतीने वाचनीय आणि रंजक वाटेल. हां, तर कारण कुठे तसं आहे. इतिहासाशी तडजोड करता कामा करता येत नये नाही. आणि कुठेही ते वृक्ष पण होता कामा होता नये. का? बरोबर. रंजक म्हणजे केवळ वाटतं. ती माहिती स्वरूप हां, नको आहे ना अगदी. आपल्याला, की ती तेवढीच समजावून रंजक वाटली एखादी पाहिजे. व्यक्ती समजावून सांगण्यासाठी जी शक्ती आपल्याला भाषेची वापरावी लागते ती त्या त्या वाङ्मय प्रकारानुसार आपल्याला ती वापरावी खरं आहे. लागते. कादंबरी भैरप्पा याचं उत्तम उदाहरण खरं आहे आहे. की अप्रतिम. तो भैरप्पांच्या काही हो, हो, अनेक कादंबऱ्या आपल्या उमाताईंच्या उमाताईंच्या आपल्यावर की त्यांनी इतक्या सुंदर त्यांनी भाषेत ते आपल्या भैरप्पांच्या समोर कादंबऱ्या आणल्या. एवढा कन्नड संस्कृतीच आपल्यापर्यंत त्यातून आणि हो. विचारधारा हो, हो, हो. सगळी आली. अशा प्रकारची अगदी कवडी त्या ती- साहित्याला ती जाणवते. उठावदार करणं हे जे काही बलच छान आहे ना हो. भैरप्पांचं फार त्याप्रमाणे आहे. कथा कादंबऱ्यांमध्ये ते विशेष दिसतं आपल्याला, कारण हो. अनेक प्रसंग आणि व्यक्ती याची जी बरोबर. गुंतागुंत आणि व्यामिश्रता आणि बरोबर. अनेक प्रदेशातली मंडळी आलेली असतात. हो. त्यामुळे त्या भाषेचा लहेजा वगैरे घेऊन ते खरंय, सगळं खरंय. कादंबरीत आणि प्रतिमा वगैरे ललित लेखनाची सगळी वैशिष्ट्ये कथा कादंबरीत दिसतात. पण मला तुला विचारायचं आहे आता अंजू, आम्ही आमच्याबद्दल पुष्कळ काही सांगितलं की तू स्वतः संपादक आहेस, प्रकाशन व्यवसायाशी संबंधित पण आहेस, त्या क्षेत्रात काम केलेलं आहेस म्हणजे तू, आणि तुला स्वतःला संगीताची चांगली जाण आहे, चित्राशी तुझा संबंध आलेला आहे, मराठी भाषेशी तर आहेच, स्वतः लेखिका पण आहेस तू. तर ह्या सगळ्या तुझ्या कार्यक्षेत्राला धरून तुला भाषेची कशी मजा घेता आली किंवा काय सांगावंसं वाटतंय? आता फार छान प्रश्न आहे हा, की माझं BA आहे ते चित्रकलेत आहे, नंतर माझं MA PhD जे आहे ते मराठीमध्ये आहे, वा. आणि संगीत मी शिकते. वा. म्हणजे मला या तिन्ही क्षेत्रांमधल्या भाषा आणि संवादाची दोन्हीचीही जाणीव आहे. म्हणजे मी त्यामध्ये मास्टर आहे असं म्हणणार नाही, पण मला संवाद साधता येऊ शकतो वा. गायकाशी किंवा चित्रकलेशी. आपले तरडे पती पत्नी हो. चित्रकार तू त्यांची आपण त्यांच्याशी संवाद परमेश्वर मुलाखत घेतली घेतलेली पण आहे. होती. फार उत्तम की झाली. एखादा चित्रकार आपल्या चित्रातून आपल्या रंगातून काय सांगू शकतो हे रसिक म्हणून मला त्याचा आस्वाद घेता येतात असं आहे. आणि आस्वाद एकदा तुम्हाला घेता आला ना तर संपादक म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकता. वा. कारण संपादकाचं काम असं आहे की जे आपल्याकडे येतं बरोबर. त्याचा आस्वाद घेऊन त्यातला नेमकेपणा आपण राखून ठेवायचा. आणि जो पाल्हाळ आहे किंवा जो अनावश्यक आहे पुस्तकासाठी तो दूर ठेवायचा. बरोबर. हा भाग आहे त्याच्यामध्ये. नको ते काढण्याचा हो, एक हो, अनुभव हो. असतो. आणि अंजलीकडनं खूपच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, जी मी शिकली आहे की एखाद्या लेखनाकडे कसं बघावं, त्याच्यामुळे लिहावं कसं हे नकळत हळू ती आणि शिकायला. पसारा प्रकाशनामध्ये ना नसावा. आपण काय असतं की जेव्हा आपण स्वतः फक्त लेखिका म्हणून काम करतो त्यावेळेला ती भाषा आपली असते फक्त. हो. ते आपल्यापुरती. मला हे आवडलं आहे. पण म्हणजे वाचन- संगीताचंही तसंच असतं की हो. गायक हा स्वतःसाठी गातो ते वेगळं असतं आणि मैफलीमध्ये लोकांसाठी जो गातो ते वेगळं असतं. रियाजाचं गाणं आणि मैफिली रियाजाचं गाणं मैफलीचं गाणं म्हणजे त्याची दोन्हीची भाषा त्याची वेगळी असते. त्याचं स्वतःचं जाणवणं वेगळं असतं आणि जाणवलेलं दाखवणं वेगळं असतं.
म्हणजे या 2 भाषा आहेत. तसंच प्रकाशनामध्ये लेखिकेचं पण तसंच आहे ना, की ती स्वतः लिहिते, लेखक लेखिका, ते छानच आहे, ते उत्तमच आहे. पण ज्या वेळेला त्याचा आविष्कार लोकांसाठी असतो, बरोबर. तो लोकांपर्यंत कितक्या समर्थपणे पोचणार आहे, हा मधला दुवा संपादक करतो. बरोबर. हे साधण्याचं मधलं जे काम असतं बरोबर. ते संपादक वाचक आणि करतो. लेखकांमधला वाचकाच्या आणि लेखकाच्या खूपच सुंदर पद्धतीने पूल सांधण्याचं पूल काम. ते करत असतो. कारण प्रकाशक हे माध्यम आहे पुस्तक लोकांपर्यंत पोचवण्याचं. होय. लेखक हे चांगले विचार पोचवण्याचं लेखक एक माध्यम आहे आणि संपादक त्या लेखकाच्या सर्व विचारांना शिस्तीमध्ये आणून अगदी. पुस्तक स्वरूपामध्ये आणणं हे माध्यम आहे. म्हणजे मराठी भाषेसाठी ही सगळी क्षेत्र अत्यंत महत्त्वाची आहेत. महत्त्वाचे आहे. खरं म्हणजे सगळ्या गोष्टी आतून जोडलेल्याच आहेत. जोडलेल्याच आहेत. त्यांची आपल्याला हो, फक्त हो. ती जोडणी कळली पाहिजे. हो हो. आपण बाहेरून सगळं वेगवेगळं पृथक पृथक असं बघत असतो. म्हणजे मला हेतुतः या भाषा दिनानिमित्त काय सांगायचं आहे की जेव्हा आपण ठरवतो की एखादं पुस्तक लिहायचं आहे असं एखाद्या लेखकाने ठरवलं तर ज्या प्रकाशन क्षेत्राची पण त्यांनी जरूर माहिती करून घ्यावी. हो. कारण काय असतं त्याची एक परिभाषा असते. अगदी. बरोबर आहे. हां, की त्याचं मुखपृष्ठ असतं, त्याची अक्षर जुळणी मलपृष्ठ असते. असतं. मलपृष्ठ असतं. मग मलपृष्ठावर ब्लर्ब म्हणजे काय, किंवा डेमी साईज म्हणजे काय, डबल क्राऊन साईज म्हणजे काय, क्राऊन साईज म्हणजे काय. तर आता या गोष्टीची जेव्हा तुम्हाला माहिती असते किंवा साधारण मी म्हणते की लेआउट माहिती असतो कुठल्याही पुस्तकाचा, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या लेखनामध्ये नेमकेपणा आणता येतो की ज्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे ते कुठल्या लेआउटमध्ये. आता मला चरित्र लिहायचं आहे समजा, जर मला चरित्र लिहायचं आहे तर ज्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं आहे त्या व्यक्तीची काय पद्धतीने घडणजडण झालेली आहे, कशी घडण झाली आहे, त्या पद्धतीचा मजकूर असेल माझ्याकडे तर त्याला अनुकूल कोणतं असतं हे आपल्यापुरतं असावं. प्रकाशकाचं प्रकाशक ठरवतो. पण जर याचं ज्ञान लेखकाला असेल तर त्या पद्धतीने अत्यंत व्यवस्थितरित्या पुस्तक तो सादर करू शकतो. नेमकेपणाने जे पोचवायचं तेच पोचतं. विसंवाद निर्माण होईल हे महत्वाची गोष्ट बरोबर. आहे की लेखक, प्रकाशक आणि संपादक यांचा सुसंवादातून जे पुस्तक निर्माण होतं ते उत्तम होतं. संवाद ही सुद्धा एक कला आहे. कला आहे. आणि भाषा हे हो. तिचं माध्यम आहे. हो, हो. आणि भाषा लिहिण्याचं माध्यम शब्द आहे. अगदी अगदी त्यामुळे ते त्या हो. लेवलपर्यंत आपल्याला बरोबर. आणि मग अनेक बहुभाषिकत्व असणं बरोबर. ही काळाची गरज आहे. त्यामुळे आहे. सर्व भाषांचं आणि सर्व माध्यमांचं अगदी चांगलं बरोबर. ज्ञान. याचं कारण म्हणजे आता आपण पुढच्या पिढीने मराठी भाषेकडे कसं पाहावं किंवा मराठी भाषा कशा पद्धतीने विकसित होत गेलेली आहे, आता यापुढे जाणार आहे. आणि तिचं बदललेलं तंत्रज्ञानाच्या आहारी जरी गेलेली असली काही बाबतीमध्ये तरी सुद्धा तिचं बळ म्हणून ती राखून आहे ना. अशा काही गोष्टी आपण याच्यातून याच माध्यमातून आपण नाही का माध्यम निवडलं. हो. आपण बंदिश नाव दिलं आणि त्याला एवढं सुंदर नाव आपण अंजलीने दिलंय. तिघीही लेखिका असूनही आपण हे तंत्रज्ञानाचं माध्यम का निवडलेलं आहे. कारण आपण भाषा कोणती असो, ती लिखित स्वरूपात असो, बोली स्वरूपात असो, चित्र स्वरूपात असो किंवा या व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून असो, ती भाषा आहे. बरोबर. आपल्याला संवाद सेतू जिथे व्यक्त होता येतं किंवा अभिव्यक्ती व्यक्त जिथे उभी होतं. राहते, अगदी बरोबर आहे. एक्सप्रेशनची ती हां, एक म्हणजे ही आणि भाषा- नवीन लिहिणाऱ्यांसाठी मला असं वाटतं मी आवर्जून हा मुद्दा कळवा असं वाटेल. कारण अनेक जण हो, असतात हो. नव्याने लिहायला लागतात. मग मी पुस्तक लिहावं का, की मी फेसबुक वॉलवरतीच मी काय लिहावं, लिहावं? की माझा असाच स्वतःचा प्रश्न आहे. ब्लॉग हो, उघडावा, असे हो. अनेक प्रश्न मनात गोंधळ मनामध्ये असतात. तेव्हा आणि पुस्तक आपलं यावं अशी अनेक लोकांची अभिलाषा असते. मग मी ई बुक पण- करू का. हां, म्हणजे अगदी काय होतं ना, आज माध्यम खूप उपलब्ध आहेत. म्हणजे आज काय म्हणू आपण, तंत्रज्ञान खूप प्रगत झाल्यामुळे ज्या माध्यमांची माहिती तरुण पिढीला खूप आहे. अगदी लहान मूल म्हणजे माझा भाचा छोटासा सुद्धा माझा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने वापरतो. माध्यमांची माहिती आहे हे बरोबर आहे, पण त्या कोणत्या माध्यमाला भाषेतलं कोणतं वैशिष्ट्य लागू पडतं याचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि हे पालकांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे, नंतर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि प्रकाशन क्षेत्रातल्या प्रकाशकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज बालवाङ्मय आणि कुमार वाङ्मय हे अत्यंत वेगाने निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे. कारण भाषा कानावरच नाही पडली. आपण शुद्ध भाषा कानावर नाही वाचून पडली. पुढे आलेलो आहोत. आपल्या काळामध्ये अनेक
साहित्यिक होते. हां, तर त्यामुळे आज जर विचार केला ना तर आज फार मर्यादित असं साहित्य, माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप उपयुक्त साहित्य खूप आहे, पण चांगली भाषा घडण्याच्या दृष्टीने, मनोरंजनाच्या दृष्टीने आपण लहान वयात पण पुलं वाचलेले आहेत. बरोबर. आज पुलांचे विनोद कळणं कोट्या कळणं, मस्त गोष्ट झाली, कारण भाषेतली भीषण आहे. गंमत माहित नाही, बरोबर. भाषेतल्या गमती जयंती माहित नाही. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तेवढा वेळ देणं, तो निश्चय करणं आणि मेहनत त्याच्या आणि मागे घरात की- प्रत्येकाने म्हणजे आपापल्या- बरोबर खरं बरोबर. सांगायचं तर वेळ देणं म्हणजे तरी काय, आता संवाद जे जर एवढा हा तळवा, या तळव्याला जर तंत्रज्ञान चिकटलेलं आहे मोबाईलचं, ते जर असं आडवं केलं तरच तो तर तो साकार संवाद आपला होऊ शकतो, प्रत्यक्ष संवाद होऊ माध्यमच आहे ना. शकतो. आणि मग आपल्या बोलीभाषेतल्या लहेजांचा, म्हणींचा, वाक्प्रचारांचा अगदी. वापर, त्यातून काय होईल, भाषा आपली मुळातली भाषा आपोआप सहज कानावर पडेल. कानावर पडेल. ती कानावर पडलेली भाषा ओठावर येईलच की. अगदी अगदी. म्हणजे पूर्वीचं पत्रलेखन परत सुरू व्हायला पाहिजे असं वाटतं. मोबाईलवरून सुद्धा पत्र लिहायला काही हरकत नाही. आणि मोबाईलवर मराठी फॉन्ट आहे, मराठी फॉन्ट आहे. आपल्या भाषेतून मातृभाषा दिनानिमित्त एखादं पत्र घरातल्या प्रत्येकाला आपण लिहिलं तर आपली भाषेची सेवाच होईल, मला असं वाटतं. अगदी अगदी. आणि जसा तू हिचा परिचय करून दिलास की ही IT आहे किंवा आपण म्हणतो ITतली आहे सगळ्यात भरभराटीचं तसं क्षेत्र IT तली म्हणून मराठी असं सांगायला पाहिजे. हो, ती ITच्या मराठी भाषेतही आहे अगदी, मी हेच म्हणणार होते. तर मला म्हणजे पालकांचा नेहमीच माझा संवाद होतो की आमच्या मुलांना संरक्षण दलांमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी काय करावं, कसं करावं किंवा कशी तयारी करावी. तर मी त्यांना हेच सांगते की उत्तम व्यक्तिमत्व घडवणं हा एकमेव पर्याय आहे, हेच नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्याचा. कारण एक म्हणजे समृद्ध करण्यामध्ये करण्याकडे आपला जास्त कल असावा एका मुलाचं. जसं आता ही म्हणते एवढं वर्षानुवर्ष IT मध्ये राहूनही हिचे भाषेचे संस्कार तसेच राहिले किंवा माझे इतके पक्के होते की मी कदाचित मराठी लेखनाकडे मला खूप छान वाटतं आज तुझी नाळ तुटली नाही. तर अशा पद्धतीने ते एकूण व्यक्तिमत्व त्या मुलांचं भाषेचं हे समृद्ध करण्यात म्हणजे कल असावा. आज आपण जेव्हा टीनेजर्स किंवा त्यातल्या थोड्या मोठ्या मुलांना भेटतो, नाही ती ITतली आहे, तिचा काय संबंध ना, म्हणजे मराठी भाषा असेल, साहित्य असेल, मुळात वाचन, मग ते सामाजिक असू देत किंवा कुठल्याही तर नाही ती ITतली आहे हे आता देखील ती मॅनेजमेंट मधली आहे. म्हणजे आपण नाही असं नाही, आपण समग्र असावं. अगदी, कारण एक अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व आपलं तयार झालं पाहिजे आपल्या मुलांचं, हे पालकांचं मुख्य ध्येय असावं. महत्वाचं सेकंडरी आहे. आणि मातृभाषेची भाषेतनच संवाद साधायला हवा, कारण ते सोपं आहे, सहज आहे. आता तू का सहजगत्या सगळं स्वीकारू शकलीस किंवा ग्रहण करू शकलीस, कारण तुझं शिक्षण मातृभाषेतनं झालंय. आपल्या छत्रपती शिवरायांनी सुद्धा मातृभाषेतलं शिक्षण महत्वाचं मानलं की बरोबर. म्हणजे जे मातृभाषेतनं शिक्षण घेतात ना, कारण का त्याला मातृभाषा म्हणण्याचं कारण काय, कारण आईशी आपण जितके लवकर जवळचे असतो ना, म्हणून आपल्या भाषेचे ते सगळ्यात सुंदर नातं आहे. त्यामुळे भाषा आपली मातृभाषा आई आणि मुलाचंच नातं आहे भाषेशी आपलं. याच्यामध्ये थोडीशी आता आम्हाला आमच्या पिढीला आव्हानही जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राबाहेर राहणारे, आज आपण जे म्हणतो NRI, असंख्य लोक आज कितीतरी देशांमध्ये पसरलेले आहेत आणि आमच्यासारखे जे नोकरी आणि ह्या निमित्ताने भारताच्या इतर राज्यांमध्ये राहतात, तर त्यांच्यासाठी मुलांना मातृभाषेत शिकवणं हा पर्याय उपलब्धच नसतो. तर अशा पालकांशी सुद्धा माझा वारंवार संवाद होतो आणि त्या दोन्ही गोष्टी जाणवतात की इतर ठिकाणी राहून सुद्धा आवर्जून आपल्या मुलांची मातृभाषा ही आपण मराठीच ठेवली पाहिजे. ह्यासाठी ते जेव्हा खूप छान छान पद्धतीने प्रयत्न करतात, तर ते सकारात्मक प्रयत्न जो आम्हाला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडतील की मुद्दाम त्यांच्या वयाला अनुरूप अशी पुस्तकं त्यांना घेऊन देणं. आणि ह्यातनं माझ्यातलं सुद्धा पालक किंवा आई थोडी थोडी घडत गेली की नाही आपण कुठेही असो, आज आपण म्हणजे मी पंजाबमध्ये होते किंवा कुठेही तरी मुलींना आजही मराठी किंवा पूर्ण समृद्ध असं जर आपण ते नाही केलं तर ती चूक ठरेल. म्हणजे ते केलं तर त्यात काही वैशिष्ट्य मला वाटत नाही. हे सजग पालकत्व आहे. याचं कारण शिक्षण तुम्ही कोणत्या भाषेतनं घेताना हे काही वेळेला आपल्या हातात नसतं, कारण घरामध्ये तुम्ही पालक म्हणून आपल्या मुलांशी मातृभाषेतनं नक्कीच संवाद साधू शकता. आणि ती भाषा हरवली तर मुळात घरातल्या लोकांशी पण संवाद पिढ्यांचा संवाद, विचार प्रक्रियेच्या एकूण भावनिक फरक पडतो, वैचारिक आणि भावनिक कुचंबणा होते त्याच्यामुळे. एकटेपणा काही वेळेला यायला लागलाय, कारण या माध्यमांची जवळीक असल्यामुळे हा पुस्तकाचा असा सुंदर वास आहे, इतकं सुंदर पुस्तक आहे, वेगळ्या दुनियेत जाण्याची
गोष्ट पुस्तकांमधून घडते, पण तो अनुभव घेतला पाहिजे ना. आणि एकाग्रता वाढते एकाग्रता वाढते. आणि मी तर म्हणेल की पुस्तक असो किंवा आज माझी मुलगी सुद्धा किंडलवर अगदी लिहिलंय वाचते, तर पुस्तक असेल, किंडल जे असेल, काय? नवीन नवीन जे ते माध्यम फक्त असेल ते. माध्यम आहे. हा, ते फक्त माध्यम आहे. मुळात तो विचार आणि तो अनुभव, ती शैली, हे सगळं आणि त्याचा पोचलं आस्वाद पाहिजे. घेणे, त्याच्यात रमणे. हो. आणि दुसरी एक अजून मला खूप महत्वाची गोष्ट वाटते, भारतीय भाषा एकूणच, मराठी तर आहेच, ती आपली आई आहे, सगळ्याच भाषा ह्या टिकून राहिल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मी म्हणते असं मेहनत प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. आज आपण बघतो की 2 वेगवेगळ्या प्रांतांमधल्या मुलामुलींची लग्न ही खूप कॉमन झाली. म्हणजे आपल्या अगदी आधीच्या पिढीमध्ये बापरे ही मुलगी पंजाबी आहे किंवा हा मुलगा गुजराती आहे, आता तसं काळाची गरज आहे आता. आमच्या तर संरक्षण दलांच्या तर जीवनशैलीतच ते आहे, पण इतर सुद्धा ह्याच्यामध्ये आपण ते सहज बघतो. तर अशा सुद्धा पालकांशी जेव्हा माझा संबंध येतो तर त्यांना सुद्धा मी हे आवाहन करते आणि हे मी प्रेक्षकांनाही करेन की त्या मुलांची मातृभाषा ही सरसकट हिंदी किंवा इंग्लिश अशी न करता, म्हणजे त्या दोन्ही भाषा त्यांना येणारच आहेत, वातावरण असं आहे, माध्यम शिक्षणाचं आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी आवर्जून प्रयत्न करून कुठेतरी आईची जी प्रांतिक भाषा आहे आणि वडिलांची जी प्रांतिक त्या प्रांतातली, तर ह्या दोन्हीही भाषांची समृद्धी उलट त्या मुलांना चांगलंच मिळण्यासाठी आहे. तितक्या भाषातलं ज्ञान आणि संस्कृती, त्या भाषेच्या साहित्याची सगळी कवाडं त्यांच्यासाठी खुली आणि होती, इतिहासाची दरवाजी भाषा फार उघडली. पटकन स्वीकारतात आणि ग्रहणशक्ती अगदी. खूप असते आणि ते कितीही बरोबर भाषा त्या बोलू भाषेतच ते शकतात. उत्तर देतात. म्हणजे अगदी. कोणीतरी आले तो पंजाबी, तर मुलं त्याच भाषेत अनेक भाषा येण्याने मेंदू सक्षम होतो असं म्हणतो. आणि ते आहे ना, मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. खरंय खरंय. त्याच्या वाढणंच आहे ते ती खरी व्यापकता आहे. मला वाटतं की आपलं टिकवून ठेवून इतर चांगल्या गोष्टी स्वीकारणं, ते स्वीकारण्यासाठी आपलं सोडणं हा पर्याय असू शकत नाही. म्हणून तुम्ही, मला असं वाटतं, छान तुमच्या अभिरुचीनुसार करिअर करा, आणखीन वेगवेगळ्या गोष्टी शिका, नवीन नवीन तंत्रज्ञान शिका, त्याचं माध्यम तुम्ही स्वीकारा नवीन नवीन, आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असा, पण आपली संस्कृती आणि आपली भाषा ह्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल, आणि स्वतः तर समृद्ध होत राहाच, पण आपण एक निमित्त असतो आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं, आणि ते खरं आपलं काहीच नाही त्याच्यामध्ये. माझ्या वाटवडिलांनी ते ऑलरेडी इथपर्यंत आणले, ती गंगा, भाषेची गंगा, ती फक्त मला एक हे पुढे आणखीन पुढे द्यायचं एवढं छोटंसं काम आहे, पण ते आपण नक्कीच, मला असं वाटतं, करूया. म्हणजे आता नक्कीच, म्हणजे मराठी भाषा दिनानिमित्त आपण खरं तर प्रेक्षकांनाही आवाहन करूया की मराठी भाषेचं वाण तुम्ही सातत्याने देत राहा पुढच्या पिढ्यांसाठी. आणि म्हणजे ज्या आपल्या आधीच्या पिढीने आपल्यासाठी आदर्श निर्माण केले, तशी आपल्या पिढीची ही गरज आहे आणि पुढच्या पिढीची ही गरज आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत. बरोबर. आणि ह्यासाठी आपल्या भाषेचं वाण जे आपण हे आत्ता जे काही उतारे वाचले, कविता वाचले, या सगळ्यांनी आपल्याला ही देणगी दिलेली आहे की मराठी भाषा कशी आहे बघा. पूर्वसुरींचं स्मरण, त्याच्यातून आपली भाषा आणखी पुढे जाते. त्यात भर घालायची, पण आधी इतिहास माहित पाहिजे ना. आपण आपल्या पुढच्या पिढीला कशी मातृभाषा देणार आहोत. आणि मला सांगायला हे गर्व वाटतो की अनेक, म्हणजे सगळ्याच प्रांतांमध्ये हे होतं. म्हणजे हा कार्यक्रम मराठी असल्यामुळे बहुतांश मराठी प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचू, पण मला त्यांनाही सांगायला आवडेल की इतर अनेक राज्यांमध्ये राहताना मला अनुभव आला, अगदी उत्तराखंड असेल, मध्य प्रदेश असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, त्या ठिकाणची सगळी जी मराठी मंडळ असतात हे असतात. म्हणजे मला इतकं गोड वाटतं ह्या सगळ्यांची म्हणजे संपर्क साधायला, की एखादी मैत्रीण असते की नाही, माझं माहेर उदयपूर आहे आणि माझं सासर अहमदाबाद आहे, किंवा माझं माहेर दुसऱ्या प्रांतातलं, आणि तरी त्या भाषेतली एक संमिश्रता ती अनुभवायला मिळते, पण मराठी सोडलेली नाहीये. मराठी संस्कृती आणि मराठी भाषा पाहून समाधान होतं. अगदी ते पाहून समाधान होतं की 3-4 पिढ्या राजस्थानमध्ये किंवा 3-4 पिढ्या आंध्रामध्ये आहेत, तरी मराठी आज माझी मातृभाषा काय, तर मी मराठी बोलते आणि माझ्या मुलांपर्यंत, हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत सुद्धा आज खूप, मला वाटतं, डोळे उघडण्याची आज वेळ आलेली आहे. आपण सगळ्यांनी भाषा विसरू नये, हेच आपलं मेन आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे, तर आपण आपली भाषा जपणं आणि विकसित करणं हे आपल्या पिढीची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीने काय पद्धतीने मराठी भाषेकडे पाहावं आणि त्याचा आस्वाद महत्वाचं काय माहिती का, भाषेचा आस्वाद घ्यायला पाहिजे. हे शिक्षण जरी मराठी भाषेत देत असले ना, तरी आस्वाद कसा घ्यायला पाहिजे हे शिकवणं आपले पालक, शिक्षक, आजूबाजूचे समाजातले घटक यांची ही जबाबदारी, लेखक, सगळ्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण हे सगळ्यांनी त्याचं पालन करायला पाहिजे असं वाटतंय. आता आपल्या विभागाच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत, तर कविता होऊ देत का शेवटी, तर शेवटी एखादी मराठी दिनाच्या निमित्ताने कविता एक सादर कर आणि आपण आपल्या विभागाची सांगता करूया. 4 ओळीच ऐकवते, मीच लिहिलेल्या कवितेतल्या आहेत त्या.
मला माझ्या भाषेवरचं प्रेम व्यक्त करताना असं मनात आलं होतं एकदा, गंगे समही पवित्र मजला माय मराठी, शब्दावरली शुभ्र पांढरी साय मराठी. वा 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 वा, क्या बात. क्या बात. कुणासाठी अन कुणाकुणाला काय मराठी, चंद्र चांदणे अमृत शिंपित जाय मराठी. वा वा. चंद्र फारच चांदणे क्या बात. अमृत शिंपित जाय मराठी. खूप वा सुंदर. फारच सुरेख आणि खऱ्या अर्थी चंद्र चांदणे आहेत आपली भाषा. हो. नक्कीच. आपल्या पायाखालचं आपल्या मातीचं चांदणं आपण घेऊन जगलं पाहिजे. अगदीच खरे खरे. आज हा एवढा गप्पांची मैफल आपली इतकी छान रंगली, म्हणजे मी हे विसरू नाही गेले की आपल्या पुढे कॅमेरा किंवा आपण आपण हो, हे करणार आहोत हो. प्रेक्षकांसाठी, हे मी खरंय. फार विसरून गेले. मजा आली. एवढ्या मनमोकळ्या गप्पा या ठिकाणी मला मारायला मिळाल्या, म्हणून मी बंदिश चॅनल आणि अंजली आणि दीपाली तुमच्या दोघींचे पण खूप मनापासून आभार मानते. आणि अशाच सुंदर सुंदर अनुभव असणाऱ्या ज्या गप्पा आहेत त्या अजून अजून येऊ देत, म्हणजे प्रेक्षक सुद्धा अभिरुची संपन्न होतील की चांगलं ऐकावं कसं, चांगलं बघावं कसं आणि चांगलं जगावं वाचावं कसं हे त्यांच्यापर्यंत अजून नक्कीच पोहोचेल. मोठं योगदान आहे मी म्हणेन या बंदिश चॅनलचं. तर खूप खूप शुभेच्छा तुला बंदिशच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. आणि बंदिश उत्तरोत्तर रंगत जाऊ दे अशीच नक्कीच, मैफिलीमध्ये. धन्यवाद.